भूषण बिकेकडे काही काम दिलं आणि ती बिकीनी नीट केलं असं कधीच झालं नाही. सोपं नाही भाऊ. तर सुरुवात इथून झाली. खरंच या दादानी लहानपणीची आठवण आणून दिली. चला आता खरा मॅटर महत्वाचा आहे. भूषण बिकीची गाडी कामावर होती. तिला घरी यायला वाजते 8-8:30 रात्र असल्यामुळे ड्रायव्हरला अंधारात दिसत नाही. म्हटलं आज काय करू माहिती का, भूषण बिकेच्या गाडीला लाईटच बसून घ्यावा. जुने जे लाईट होते ते कृष्ण आणि बिके खोलायला लागला. लाईट खोलून घेतले. खरंच भूषण बिकेची प्रेमाची माणसं. शेतकऱ्यांचं जीवन सोपं नसतं. ऊन असू किंवा पाऊस त्यांना काम करावंच लागतं. लाईटाची काय गचकच रे, केव्हाच दुर्नट फिरू राहिलो तरी बसा ना. लोक म्हणते भूषण बिकेला काही काम दिलं आणि त्यांनी ती नीट केलं असं कधीच झालं नाही. पण आता काम पूर्णपणे नीट होणार आहे बरं का. आता वेळ होती लाईट चेक करून बघण्याची. जे नव्हतं व्हायचं तेच झालं. लोक खरं बोलते बरं का. जाऊ दे त्याला, लोकांचा कुठे घेऊ बघत्या. भूषण बिकेला लय भूक लागली. डबे तर लय दिसतंय, खाऊन घ्यावं की काय. तेच म्हटलं लाईट चालू का बरं होत नाही. वायर उलट्या पालट्या लावलेणार आहे. त्यामुळे सांगतो ज्याचं काम त्यांनीच केलं पाहिजे. मग ना फिटरनी सर्व लाईट चालू करून दिले होते. भूषण बिकेची गाडी एकदम ओके मध्ये झाली होती. फिटरला म्हटलं आता तुम्ही मोकर कल्ला करून टाकलाय, चला मग आता घरी. वातावरण इतकं भारी ना, फिलिंग डायरेक्ट टाका. ते यांची काय गचगच रे. इथं थोडं काय पाऊस आला लगेच गाडी थांबली ना. यांचं काय खरं नाही. यांना खरं सुख येत नाही. भूषण बिकेला वाटलं खेकडीला भूक लागली, तिला अन्न टाकलं खाई नसणार होती. ऐका ना, आता ब्लॉगला एंड करूया. तुम्ही भूषण बिकेला फॉलो करून जा.